MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे मसुदा समिती. चला सविस्तर पाहूया. पण MPSC परीक्षेमध्ये मसुदा समिती इतकी महत्त्वाची का मानली जाते, जाणून घेऊया. तर सगळी सुरुवात झाली संविधान सभेतून. देशभरातून प्रतिनिधी यात सहभागी होते. आणि मग आली ती तारीख 29 ऑगस्ट 1947. याच दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. आता पाहूया हे 7 सदस्य कोण होते. ही नावं परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, BN राव हे घटनात्मक सल्लागार होते, समितीचे सदस्य नव्हते. मसुदा बनवण्याची प्रक्रिया पण खूप इंटरेस्टिंग होती. पाहूया कशी होती ती. जवळपास 7,500 दुरुस्त्यांपैकी तब्बल 2,473 दुरुस्त्यांवर चर्चा झाली. केवढा अभ्यास! डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानामुळेच आपली राज्यघटना इतकी मजबूत आणि सर्वसमावेशक बनली. आता काही महत्त्वाच्या तारखा बघूया, ज्या थेट परीक्षेत विचारल्या जातात. पूर्ण घटना तयार करायला किती वेळ लागला, तर 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. आणि सुरुवातीच्या राज्यघटनेत होती एकूण 395 कलमं. हा आकडा लक्षात ठेवा. हो, आणि 395 कलमांसोबतच 8 अनुसूचीसुद्धा होत्या. चला आता बघूया ह्या माहितीवर MPSCमध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात. हा एक प्रश्न बघा, आसामचे पंतप्रधान राहिलेले सदस्य कोण? उत्तर आहे सय्यद मोहम्मद सादुल्ला. DB खैतान यांच्या मृत्यूनंतर कोणाची नियुक्ती झाली? असे प्रश्न हमखास येतात. उत्तर आहे TT कृष्णमाचारी. पहिला मसुदा कधी सादर झाला? ही तारीख लक्षात ठेवा, 21 फेब्रुवारी 1948. खरंच, एवढ्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशासाठी एकच घटना बनवणं हे किती मोठं आव्हान असेल, नाही का? तर हे होतं मसुदा समितीवरचं विश्लेषण. पॉलिटी मास्टर सिरीजच्या पुढच्या भागात नक्की भेटूया.